स्वर्ग आहे स्वर्ग. तर विषय असा आहे, आता आम्ही आलोय पन्हाळा ते पावनखिंड पायी मोहीम करायला आणि सध्याला आम्ही इथं पन्हाळ्यावर आहे. सध्याला आमचा नाश्ता चहा चालू आहे इथं, आमचा सर्व ग्रुप आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात नाश्ता करून आता मोहीमसाठी निघणार आहे. अजून कोण नाश्ता करायचे असतील तर लवकरात लवकर लाईन मध्ये उभे राहून नाश्ता करून घ्या. आपल्याला बॅग्सला टॅक्स लावून घ्यायचे आहेत. टॅग कुणाला मिळाले नसतील बॅग्सला टॅक्स लावून घ्या. आता वाजल्यात घड्याळात 8 आणि आमचा अजून चहा नाश्ता झाला नाही. पोरं अजून चहा प्यायला लागले बघा. अनिकेत चहा मस्त आहे राव, खरं एक नंबर आणि तुपाचा आहे. तूप टाकलंय चहामध्ये वैशिष्ट्य एक नंबर. एक नंबर चहा आहे खरंच. मी पण 2 कप चहा पिलो. मी चहा न पिणारा माणूस आहे, कॉफी पिणारा माणूस आहे, पण आज पहिले मिळत नसताना डबल जाऊन पिऊन आलाय तो. तर अशा प्रकारे आम्ही आता निघलोय ट्रेकला. हाय करा सगळी. अरे किती असा हाय वाटायला लागलाय जसं की आता कुठेतरी मैतीला चालल्यात कोणाच्या. आम्ही चाललोय मोहीमवर आणि चालल्यात मैतीला. आम्ही काट्या काय सोबत आणल्या, आता जंगलात जायचं आणि जंगलात काटक्या तोडायच्या. आपण आहे गावठी माणसं होय. इथून पुढून वर जायचंय आता. आणि पहिला गाडी गारच झालेला आहे. आता सध्याला ट्रेकिंग करायला चालू केली. पहिला डोंगर चढायला लागलोय. आता इथून पुढं पहिल्या डोंगरामध्ये दम छाटा लागलाय आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ऊन कडक पडलंय. थोडाफार पाऊस पाहिजेच, नाहीतर खूप थकवा जाणवणार आहे. अशा प्रकारे आम्ही आता डोंगर चढलोय. थोडं राहिलंय आता. मेंबर लय वर चढ नको कुठं पण. सध्या आम्ही डोंगराच्या वर आलेलो आहे आणि आम्ही आलोय त्या ठिकाणावरून तुम्ही बघू शकता. अजून आता आपल्याला पुढची जर्नी कंटिन्यू करायची. स्वर्ग आहे स्वर्ग. स्वर्गात सध्याला आम्ही आलोय मसाई पठार, संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजे मसाई पठारपाशी आम्ही आता आलोय. आता मसाई पठारला एंटर करतोय. एक नंबर स्वर्ग आहे स्वर्ग. खरं अवश्य आयुष्यात एकदा तरी तुम्ही ह्या ट्रेकला आला पाहिजे. माझा हा दुसरा ट्रेक आहे. मी 2024 मध्ये ट्रेकिंग केली ती ह्याच रूटनी आणि आता 2026 मध्ये हे माझं दुसरं वर्ष आहे. खरंच अक्षरशः स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतंय. आणि सर्वात महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे की से नो टू प्लास्टिक, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचं, तुम्ही जर कुठेही भारतात कुठेही तुम्ही ट्रेकिंगला गेलात तर तिथं प्लॅस्टिक टाकू नका, कचरा करू नका पहिली गोष्ट. कारण आपल्याला आपल्या नेचरला जपायचं. सध्याला आता अंगात स्टॅमिना आहे, अजून जोश नाही. अजून 10 किलोमीटर नंतर काय हालत होणार ती काय माहित नाही. पण आम्ही ही मोहीम 100% दाखवेल आम्ही तुम्हाला. व्हिडिओमध्ये आम्ही 100% तुम्हाला दाखवेल आमची हालत आता. पण आपल्याला मोहीम पत्ते करायची. 100%. जय भवानी. जय शिवाय. आता सध्या आम्हाला एक 10-12 किलोमीटर झालंय चालून. इथून आता सगळं जंगलमध्ये आम्ही सध्याला एंट्री घेतली आहे. यशा आता आपण किती 10-12 किलोमीटर झालं की आपलं 10-15 झाले. 10-15 किलोमीटर चालून झालंय.
आणि वातावरण सध्याला ऊन गेलेलं आहे पूर्णपणे आणि सध्याला व्यवस्थित वाटायला लागलंय. थोडं डिहायड्रेशन होत नाही सगळ्यात महत्त्वाचं. आणि जर ऊन पडलं असतं तर खूप डिहायड्रेशन झालं असतं. आमच्यासोबत सध्याला पाणी पण नाही आहे. बॉटल एक मोकळीच आहे, त्यात पाणी नाही. आता पुढे कोणाला तरी पाणी मागायला लागणार. आता सध्या आम्ही अशा पद्धतीने जेवण करतोय रोडवर बसून. असं हातात चपाती आणि खातोय मटकीची भाजी. हे सगळं पॅक करून आम्ही तिथून घेतलेलं. एकदम ओके नियोजन आहे. एकदाशी जेवण करायला बसलो, मनाला खूप शांती मिळाली. असं वाटत होतं की पुढे जाऊ शकत नाही. हॉटेलमध्ये तर बऱ्याच असे जेवण केलं, पण असं रस्त्यावर बसून जेवण करण्याची मजा आहे, आणि ते पण एवढं ट्रॅकिंग करून. आणि ही मजा तर एकदम एक नंबर खतरनाक. अशी मजा कुठे येणार नाही. खरंय. आणि पैसे देऊन जेवून घेण्याची पण. आता आम्ही आत्ताच एका झाडाचं एक फणस काढलंय आणि एक नंबर पिकलेलं फणस आहे. या झाडाचं पुढं बघू शकता तुम्ही, त्या झाडात फणस काढलेलं आहे. आता आम्ही आंबेवाडीला चाललोय. आता आम्ही तिथं आमचं स्टे अजून अर्धा तास लागेल, तोपर्यंत फणसची मज्जा घेतो. तर विषय असा आहे, आता आम्ही आलोय जवळ आणि आम्ही सकाळी 9 वाजता वॉकिंग चालू केली, ती ट्रेक चालू केलता. आता वाजल्यात 6 आणि तरी पण आम्हाला समजत नाहीये. आता आम्ही मागं तिघच राहिलो बरं का यशा, तिघच राहिलो आम्ही. मागं पण कोण नाहीये आणि पुढं पण कोण नाहीये. आम्ही मागं राहिलो का आम्ही पुढं आलो काय कळा नाही, पण आता पोचतोय थोड्या वेळामध्ये अशी मला गॅरंटी आहे. आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या स्टेवर पोचून दाखवतो. तर विषय असा आहे, आता आम्ही करतोय जेवण आणि जेवणाची व्यवस्था सध्याला आमची बैठक अशा प्रकारे. सर्वजण एका लाईनीमध्ये जेवायला बसल्यात, पण जागा शिल्लक नसल्यामुळं आता आम्ही बसलो इथं वाट बघत. आणि आता जशी जागा शिल्लक होईल पंगत खालीवर आम्ही जेवण करणार आहे. सर्व साधी पद्धत आहे, खेडेगावातली जी पद्धत असते आपली, जी प्राचीन पद्धत आहे, एकदम खाली बसून पंगत आहे. मजा यायला लागली पण की आपण जे आपल्या रोज धावपळीचं जीवन आहे, आपण आपली लाईफस्टाईल चेंज करून 2-3 दिवसासाठी एका साधं जीवन जगणार. आणि आपले पूर्वज ज्यांनी जे संघर्ष पाहिला, तो संघर्ष आपण पाहतो आणि त्याप्रमाणे आपण जगतो 2 दिवस. हा अनुभव खूप अविस्मरणीय आहे आणि हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. आता वाजलेत 5:30 आणि आम्ही अशा घरामध्ये स्टे होता आमचा. आम्ही या घरामध्ये राहिलेलो. आता उठलो सकाळी तर थोडंसं फ्रेश होतो, चहा नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर परत 6:30 पर्यंत निघायचं आपल्याला पावनखिंडला आणि आपली मोहीम पत्ते करायची. हे बघा, जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल अशा प्रकारे तर घर आहेत सगळे. आम्ही राहिलो अशा ठिकाणी. सर्वजण आता उठलेत आणि फार चांगला अनुभव आहे हा. मला तर जोरात बोलता पण येत नाही. आता ज्यावेळेस निघल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ तिथून दाखवतो. आज दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही नाश्ता पाणी करून निघलो आमच्या दुसऱ्या दिवसाची ट्रॅकिंग करायला. आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट पावनखिंडला. इथं पुढं आमचा लगेज ठेवायचा टेम्पो आहे, समोर दिसतोय तुम्हाला. आणि आता आम्ही निघतोय, जायचंय पावनखिंडला. आर यू रेडी टू एक्सप्लोर द पावनखिंड? आर यू रेडी टू एक्सप्लोर द पावनखिंड? येस. चहा नाश्ता झाला का रे तुझा? हो. काय खाल्लं चहा नाश्त्यामध्ये? तू सांग चहामध्ये काय खाल्लं? चहा आम्ही पिलो बकरीच्या दुधाचा आणि शेळी. अरे बकरी झाली की तीच झाली की मेंढर झाली. होय. आम्ही चहा पिलो शेळीच्या दुधाचा आणि उपीट खाल्लं नाश्त्याला. डायरेक्ट पावनखिंडला जाऊन काहीतरी वेगळं खाऊया. म्हणून याच्या इकडे थांबले.
अनिकेत बोल ना, कालच्या चालण्यामध्ये आणि आजच्या चालण्यामध्ये तुला थोडा फरक वाटतोय का? तसं कालच्यापेक्षा आज खरंच म्हणजे एक नंबर भारी वाटते. आणि ते आज दऱ्या खोऱ्यातून जाणार आहे. माझा हा ट्रेकचा पहिलाच अनुभव आहे. पण बघू आता पुढं काय काय होतंय. काल तर पाय नाही दुखले, आज काय होते बघूया. आणि आज डे 2 आहे, पण आज थोडा चिखल वाटायला लागला कारण रात्री पाऊस झाला. काल दिवसभर पाऊस नसल्यामुळे एकदम सुक्क होतं, पण आता चिखल झाला आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय बरं का, तुम्ही बघू शकता. पण आम्ही 100% हा ट्रेक सक्सेसफुल करणार, मोहीम फत्ते करणार. शरीर झालं लाल, हाताला गुंडाळी तो शाल, जय तो वार वार बघा तलवार. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. दुनिया चले न श्रीराम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. राम जी चले न हनुमान के बिना. सध्याला 15 किलोमीटर ट्रेकिंग झाली आहे दुसऱ्या दिवसाची, आणि सध्याला बेकार हाल झालाय. दम पण खूप लागलाय. आता थोडंच राहिलंय, पण थोडक्यात आलंय. तुम्ही बघू शकता सध्याला आम्ही बांबूच्या शेतीतून चाललेलो आहे, आणि इथून पुढं पांढरं पाणी आणि त्याच्या जवळच पावनखिंड आहे. सध्या आम्ही एका ठिकाणावर रेस्ट घेतोय. इथं वडापाव आणि चहा घेतलाय आम्ही. बसलेलो सकाळी 7:15 वाजता चालायला चालू केलं होतं. आता वाजले तर 11:15 वाजून गेलेले. आता थोडा वेळ तर रेस्ट घेणार आहे. जवळ चालू आहे आम्ही, पांढरे पाण्यापासून पोहोचतोय. ते 1-2-3 किलोमीटर आहे, आणि त्याच्यानंतर पन्हाळा, सॉरी पावनखिंड चालू आहे. दमलोय, खूप दमलोय, त्रास खूप होतो, पाय खूप दुखायला लागलाय, पण मोहीम फत्ते करायचे. जय शिवराय. की जिथं वीर बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शेवटची भेट झाली. आम्ही अशा जंगली मार्ग जंगलातून आम्ही आलो. पावनखिंड अजून 2 ते 2.5 किलोमीटर लांब आहे. तिथं गेल्यावर तिथला व्हिडिओ दाखवतो. आता पावनखिंड राहिलंय 100 मीटर अंतरावर, आणि आता आम्ही एंट्री करतो. इथं एक नंबर प्रवास झाला, चांगल्या पद्धतीने अनुभव आलाय. हालत पण फार खराब झाली, पण फार एकदम असं वाटायला लागलं जसं की आम्ही कुठलं तरी युद्ध जिंकलोय. खरंच ग्रेट फिलिंग आहे, ग्रेट. समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही. फक्त आपण पावनखिंडापासून 100 मीटर अंतरावर आहे. मोहीम फत्ते पावनखिंड. यशा मोहीम फत्ते झाली. तुम्ही कधीपासून फत्ते झाला तिथं? आम्ही आताच मगाच फत्ते झालो. अनेकदा सोने चेक मार आपल्याला निघून राहिले काय. पावनखिंडी पाशी आलोय, पण इथं खाली जायची परवानगी नाही कारणामुळे. हे तुम्ही बघू शकता.
पोचलो अक्षरशः पाऊन केले आणि मोहीम पत्ते झाले मोहीम फुल पत्ते आणि फुल एन्जॉयमेंट मध्ये